चैत्र पाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा आणि दिवाळीच्या नंतरचा जो काही अर्धा दिवस असतो, तर ते असे 3.5 मुहूर्ताची आपण गणना करत असतो आणि या मुहूर्तावर वेगवेगळे संकल्प आपण सोडत असतो. वेगवेगळे व्यवसाय, खरेदी, सुरुवात आपण करत असतो आणि दसऱ्याला आज अनेक दालनाचे दुकानांचे उद्घाटन होतात. वेगवेगळी खरेदी केली जाते. हा मुहूर्त एक ज्योतिषशास्त्राचा भाग आहे. दसऱ्याचा सण कशासाठी साजरा केला जातो त्याच्यामागे काही वेगळे पौराणिक संदर्भ आहेत. धार्मिक गोष्टी आहेत. धार्मिकता अलीकडे समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोफावते आहे. असं म्हणायला कोणाला राग येण्याचं काही कारण नाही. अ, रुसते आहे असं म्हणता येणार नाही. कारण धार्मिकतेच्या नावाखाली आपण जो काही उत्सवप्रियतेचा बाजार भरवलेला आहे किंवा जी काही दिखाऊपणा या धार्मिकतेच्या नावातून आपण मांडतो आहोत, तर ते कुठेतरी तुमच्या आमच्यासाठी, समाजासाठी एक आत्मचिंतनाचा वेगळा विषय ठरू शकेल. कारण याच्यातून जे काही त्याचं आउटपुट जे येते आहे, तर ते आउटपुट फारसं चांगलं आहे किंवा समाजाची कशी अधोगती होत आहे याचं वेगळ्या सांगायची गरज नाही. हे तुम्ही आम्ही सगळ्या याची देही याची डोळा पाहतो आहोत.